मॅनिफेस्टेशन त्यासाठी तर कृती पाहिजे ना. हो, कष्ट पाहिजेत. नुसतं बोलून काहीच मिळत नाही जगामध्ये. ही 4 वाक्य फक्त म्हणायची आहेत. आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असू दे सॉल्व्ह होतो ह्याने. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. किती वेळा म्हणायचं? 63 वर्षाचा सोलापूरचे एक आजोबा 7-8 वर्ष पैशाच्या प्रॉब्लेममध्ये प्रचंड अडकलेले. हो पोनो 7 दिवस कंटिन्यू केलं. 3.5 लाख रुपये कुठचे तरी यायचे होते, ते एकदम आले. म्हणजे लोकांना एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे. एन्झायटी डिप्रेशनसाठी मी हे सांगते, सिम्पल प्रॅक्टिस आहे की पैसे मला सहजपणे मिळतात हे तुम्ही रोज म्हणायचं, सकाळ आणि संध्याकाळ. पण मी दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करू शकते का? कारण मला वाटतं ही गोष्ट त्या माणसासाठी चांगली आहे. एक US क्लायंट आहेत, 18 वर्षाचा प्रॉब्लेम रिलेशनशिपमधला, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सगळ्या आपल्या स्त्री प्रेक्षक हे सुरू करतील. आहे होतं पण हो मी करून बघितलं. 18, 20, 24 तास काम करणारे पण असतात. हो असतात पण ना. सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. मग असं काय वेगळं तू करतेस की ज्यामुळे प्रत्येकाला हमखास यश मिळेल? मनातून मला 100 मार्क मिळवायचे पण वाटत नाही मला मिळतील. मग हे मेंटल जे ब्लॉक्स असतात मग ते तू कसे ओळखतेस आणि ते काढतेस कसे? आता 3 लग्न करून परत डिवोर्स होतात. पण त्यांचे ते पॅटर्न्स आहेत. मग ते तुझ्या मॅनिफेस्टेशननी पॅटर्न ब्रेक होतात का? की मागच्या जन्मीचं राहिलेलं या जन्मात आपण पुरं करायला आलेलो असतो, हो. तरी पण मग हे ब्रेक होतं का? ते सर्व काहीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ती एक मॅनिफेस्टेशन प्रोसेस घेते. डोळे बंद करायचे आहेत. शांत श्वास घेताना परफेक्ट पार्टनर हल्ली मुलांना फार असतं, तर आपण असं आपला परफेक्ट पार्टनर हा मॅनिफेस्ट करू शकतो का? की मला हा असा आयडियल पार्टनर पाहिजे आणि तो आता माझ्या समोर यायला पाहिजे, असं होऊ शकतं? आता प्रत्येकालाच वाटत असतं की मला ना ड्रीम जॉब हवा, माझा भरपूर गलेलठ्ठ बँक बॅलन्स हवा, अगदी छानसा मनाजोगता पार्टनर हवा, आणि मी कधी आजारी पडायला नको. आणि मग असं वाटतं की हे तर काही या जन्मी शक्य नाही आहे, स्वप्नातच होईल एखाद वेळेस. अशा वेळेला या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवणारी, हे मॅजिक घडवणारी माधुरी बोंद्रे ही सगळ्यांना मदत करते आणि ती आज आपल्याकडे पाहुणी म्हणून आलेली आहे. तर आपण तिचं आता स्वागत करूया. नमस्कार माधुरी. नमस्कार. तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मला सांग, आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी ना आपल्याला हव्या असतात आणि त्या मिळत नाहीत. म्हणजे कधी कधी आपण मेहनत करतो, कधी नाही. प्रत्येकाला आपली ड्रीम्स असतात, गोल्स असतात, आणि तू ते साध्य करायला, म्हणजे असाध्य ते साध्य करायला तू मदत करतेस. ते कसं ते सांग. हा मोठाच विषय आहे. आता त्याच्यामध्ये मी म्हणू शकते की आपण विचार करत असतो, मनामध्ये काही ना काही चालू असतं. कंटिन्युअस 70,000 विचार दिवसाभरात करतो, इतकं मन फास्ट धावतं. पण त्यातले सगळे विचारच खरे असतात का? तर नाही, असं म्हणू शकत नाही आपण, कारण कुठच्या कुठे जात असतं. पण हवे असलेले विचार केले आणि त्याबद्दल सततच हे मला मिळणार आहे ह्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट राहिलात तर ते खरंच आपल्या आयुष्यात येऊन जातं. कारण आपण ते कंटिन्युअसली मनात रिपीट करतो. आणि याच्यामागचं सायन्स असं की आपण मनामध्ये जी गोष्ट परत परत बोलतो ती रियालिटीमध्ये येते. याला सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणतात. आता हे मी करून द्यायचं काम करते. म्हणजे आयुष्यामध्ये मटेरियल जगात जगताना आपल्याला हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी हे 4 महत्त्वाचे भाग आहेत आयुष्यातले. ते बॅलन्समध्ये असलं की छान जगता येतं असं वाटतं सगळ्यांना. खरं अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत, पण हां, लॉजिकल जगामध्ये जगताना या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक माणसाच्या विचारातूनच प्रॉब्लेम निर्माण होतो. पण मी जगातला सगळ्यात दुःखी व्यक्ती आहे असं सांगणारीच लोकं समोरून येतात. आणि सतत खरं तर दुःख सगळ्यांना आहे जगामध्ये. कोणीच नाही आहे असं की सर्व सुखी, जगही सर्व सुखी असा कोण आहे असं जे म्हणतं ना, तसं आहे. पण आपल्याला सगळ्यात जास्त आपल्याला काय त्रास होतो आहे ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. पण तो सॉल्व कसा करायचा ह्याच्यामध्ये खूप अडकलेले असतात लोक. आपण कुठे त्रास सुरुवात करतो? आपल्या मनात, आपल्या आत. कारण आपले विचार त्याला कारणीभूत असतात प्रत्येक गोष्टीमागे. हे जे सगळं सायन्स आहे त्याला आपण
सायंटिफिक याच्यामध्ये बघायला गेलो, आपल्या उपनिषदांमध्ये बघायला गेलो तर अहम ब्रह्मास्मी असं तिकडेच लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आय एम द युनिवर्स, म्हणजे देव आपल्यात आहे. आता तो कसा आपल्यात आहे तर एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी ह्या स्वरूपात आहे. एनर्जी म्हणजे आपण बोलतोय ते, म्हणजे मोठ्या आवाजात असू दे किंवा एकदम असं उत्साहित, आनंदित, एक्साइटमेंटमध्ये जे चालू असतं त्याला एनर्जी आपण म्हणू शकतो. व्हायब्रेशन्स ही शब्दांची असतात. राग आणि प्रेम या दोघांची वेगवेगळी आहेत, सिम्पल शब्दामध्ये समजायचं तर. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एखादी गोष्ट हवी आहे तिथे भावनांनी पोचणे, याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. FM रेडिओची फ्रिक्वेन्सी जशी 93.5 रेड FM असं ते आहे, ती ट्यून इन केली की लगेच तिथे आपल्याला तिथे चालू असलेल्या गोष्टी सुरू होतात. तसं आपलं पण आहे, आपण त्या भावनांवर पोचलो की आपल्याला हवी ती गोष्ट सहज मिळून जाते. सो ह्या 3 गोष्टीशी आपण आपले विचार, विश्वास आणि कृती या 3 गोष्टी अलाईन केल्या म्हणजे समसमान पद्धतीमध्ये त्याच्याबरोबर आपण काम करायला लागलो. म्हणजे मला काहीतरी पाहिजे, त्याबद्दल मी विचार केला. मटेरियल वर्ल्डमध्ये घर पाहिजे, मी विचार केला की मला घर पाहिजे आहे. खूप जणांचं असतं असं की मला घर पाहिजे पण मला पैसेच पुरत नाहीत, मग असं होतं तसं होतं, हे सगळं असतं चालू. घर पाहिजे हा विचार झाला. विश्वास असायला पाहिजे की मी घर घेऊ शकते, हा विश्वास झाला. आणि त्याच्याबरोबर कृती असायला पाहिजे की मी त्यासाठी काय करायची तयारी आहे. की मी नुसतीच बोलत बसते का, नुसतं बोलून काहीच मिळत नाही जगामध्ये. त्याच्याबरोबर कृती म्हणजे ॲटलिस्ट तुमचं व्हिज्युअलायझेशन तर झालं पाहिजे की मला कशा प्रकारचं, कुठल्या एरियात, कुठे नंबरसुद्धा आपण घराचा हे करू शकतो व्हिज्युअलायझेशनमध्ये. तर ते जर आपण पाहिलं तर ते तुम्ही थोड्या दिवसांनी ती रियालिटी बघणार. पैसे कसेही अरेंज होतात, कारण पैसा ही माणसांनी बनवलेली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आली का बार्टर सिस्टीम आहे. म्हणजे मी रिसेंटली एका माझ्या मैत्रिणीला भेटले, ज्वेलरीचा बिझनेस आहे. ते राजांना वगैरे ज्वेलरी द्यायचे, त्यांच्याकडनं त्यांना जमिनी मिळाल्यात आणि अशा देशभरात जमिनी आहेत. सो दॅट वॉज अ बार्टर सिस्टीम आधीच्या काळामध्ये. सो पैसा हे साधन आहे ज्याच्यामुळे आपण योग्य पद्धतीने व्यवहार करू शकतो. आणि माणसाने त्याला खूप महत्त्व दिल्यामुळे करन्सीसुद्धा आहे, म्हणजे वेगवेगळ्या महत्त्व दिल्यामुळे असं झालं की पैसा पाहिजे, पैसा पाहिजेच, कारण घेण्यात देणं त्याच्यातनंच होतं. पण तो असल्यावर आपल्याला सगळं काही घेता येतं, पण ते इथे असायला पाहिजे आधी आणि मग रियालिटीमध्ये येतं. तुम्ही एखादी गोष्ट होऊन जाता तेव्हा ती तुम्हाला सहज मिळते. होऊन जाता म्हणजे त्याच्यात रमता, फिलिंग्स त्याच्यामध्ये ओतता तुमची, तेव्हा तुम्हाला जी गोष्ट हवी ती तशीच्या तशी मिळते. मग ती हेल्थ असू दे, ती नाती असू देत, मग ती करिअर असू दे आणि ती पैसा असू दे. मला एक सांग की तू आत्ता म्हणालीस तसं, मी नुसतंच म्हटलं की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, तर मेहनत कोण करणार? मेहनत आणि कष्टाला पर्याय नाही ना. म्हणजे एकीकडे असं तू म्हणतेस की माझे विचार जर मी ठेवले की मला हे मिळणार आहे असं, आणि मॅनिफेस्टेशन त्यासाठी तर कृती पाहिजे ना. हो, कष्ट पाहिजेतच. सांगते पुढे मी. आता मी कोच आहे, मला जगभरात सगळीकडे पोचायचं आहे, ही माझी स्वतःची इच्छा आहे. तुझी मॅनिफेस्टेशन आहे ते, आणि मी त्या दृष्टीने चालू पण आहे. पण त्याच्यासाठी विचार काय झाला, माझं नाव जगभरातल्या प्रत्येक माणसाला माहिती असलं पाहिजे. विश्वास काय आहे, तर मी हे करू शकते. भावना काय आहेत त्याच्यामागच्या, की मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी करण्याचे सोर्सेस अवेलेबल होत आहेत. म्हणजे आजूबाजूने लोक मदतीला येतात, नुसता विचार केला तरी समोरून मला सगळे सोर्सेस अवेलेबल होतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी एक्सचेंज आपण म्हणतो ते. आणि ॲक्शन काय घेतली मी ह्याच्यावर, तर मी हा पॉडकास्ट करते, असे असंख्य पॉडकास्ट केलेत, डिजिटल मार्केटिंग करते, फिजिकल सेशन्स घेते. जी अपॉर्च्युनिटी माझ्यासमोर येते ती मी प्रत्येक घेते. इथे 1000चं फॉलोअर आहेत का हे बघत नाही मी, मला मोठं व्हायचं आहे हे मी बघते. जर मला काहीतरी करायचं आहे तर आय शुड नॉट बी इन दॅट वर्ड्स की मला अहंकार आहे कुठच्या गोष्टीचा. मला सगळीकडे ओपन राहायचं आहे की मला ते मिळायला पाहिजे. ही प्रोसेस आहे त्याची. आणि मी 0 होते आणि मी जे आत्ता आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. सो प्रत्येक लोकांना भेटणे, त्यांना फ्रीमध्ये सुद्धा म्हणजे असंच सांगणं की तुमच्या आयुष्यात बदल होतो, कारण पॉडकास्ट थ्रू तो होतोच आहे. मला असंख्य कॉलही येतात त्याच्यातनं की माझ्या आयुष्यात एवढा मोठा बदल झाला. सो हे करण्याने
ती ॲक्शन होती आहे ना माझ्याकडनं. म्हणजे मी बसली आहे का? अजिबातच नाही. माझे 18 तास काम चालू असतं. हेही मी स्वतः बोलते की 18 तास मला काम करण्याची शक्ती येते. पण मला एक सांग, बऱ्या मेहनत करणारे, कष्ट करणारे पण खूप असतात. हो, असतात पण ना. सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. तर नक्की काय असं घडतं? 18-18, 20-20, 24 तास काम करणारे पण असतात. हो. किती टक्के लोकांना त्यातलं यश मिळतं? सगळ्यांना मिळतं असं नाही. मग असं काय वेगळं तू करतेस की ज्यामुळे प्रत्येकाला हमखास यश मिळेल? ओके. मनातून मी तेच म्हणते तुम्हाला की मनामध्ये विचार असणं आणि तो रिॲलिटीमध्ये काम करणं. हार्डवर्क म्हणजे बरीच लोक हार्डवर्क या पद्धतीने करतात की मला हा टास्क दिला हे मला पूर्ण करायचं आहे. मनामध्ये हे काय दिलं आहे, हां, हे का करायचं मी, मला काही बेनिफिटच मिळत नाही आहे त्याच्यातनं, हे मनात विचार चालू आहेत आणि तुम्ही हार्डवर्क करताय. कसं मिळेल सक्सेस? नाही मिळत अशा ह्याच्यामध्ये. तर मी तुमचे माइंड अलाइनमेंट म्हणजेच मनातूनही तुम्ही पॉझिटिव्ह कसे होता आणि मग तुम्ही हार्डवर्कही करता, तर ते दोन्ही सिंकमध्ये जातं आणि रिॲलिटीमध्ये आपल्याला जे पाहिजे ते होतं. म्हणजे तुम्ही स्वतःवरच, जो आपण बऱ्याचदा म्हणतो की मला 100त 100 मार्क मिळवायचे किंवा काही, पण वाटत नाही मला मिळतील, अशा विचारांमुळे आपण मागे येतो का? बरोबर. मग हे मेंटल जे ब्लॉक्स असतात ते कधी कधी आपल्या नकळत तयार झालेले असतात ना. मग ते तू कसे ओळखतेस आणि ते काढतेस कसे? आता म्हणजे तुझं एखादं उदाहरण सांगितलंस तुझ्याकडे येणाऱ्या कोणाचं तरी चालेल. इझी वे हा आहे एनर्जी वाढवणे. की सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात जगामध्ये. एनर्जी वाढली की प्रॉब्लेम सगळ्यांचे सॉल्व्ह होतात. आता माझ्याकडे पैशाच्या दृष्टीने मी मनी ॲज अ निश असं हे केलेलं आहे. पैसे मिळवायचे कसे याच्यासाठी खूप लोक येतात. मी खूप कर्जात आहे, मला किती प्रयत्न केले तरी पैसे मिळत नाहीत, पैसे झाडायला लागत नाहीत, किंवा मी खूप काम केलं, येतात आणि जातात, असे लहानपणापासून आलेले विचार असतात मनामध्ये आणि ते ब्लॉक्स घेऊनच ते येतात. ते कधीतरी ना कुठेतरी मनावर ही गोष्ट ठासलेली गेलेली असते. आपण समाजात राहतो, आजूबाजूच्या लोकांमध्ये राहतो, त्यांच्याकडनं आलेलं असतं किंवा घरातल्यांकडनं ते फिक्स झालेलं असतं. चेंज कसं करायचं हे समजत नाही. सो इथे मी काय करते, सिम्पल प्रॅक्टिस आहे की पैसे मला सहजपणे मिळतात हे तुम्ही रोज म्हणायचं, सकाळ आणि संध्याकाळ. प्रोग्रामिंग असं की झोपताना आपली ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी असते ती ॲक्टिवेट होते. सो अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा, गॅमा हे सगळं आहे. मग ग्लानीमध्ये जाताना जर आपण हा विचार करत असू तर आपण प्रोग्राम करतो आहे, डायरेक्ट सबकॉन्शियस टॅप करतो आहे. सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत, म्हणजे आपण बेल वाजवली की झोपेत जाऊन जे दरवाजा उघडतो त्याला ती स्टेट असं मला सांगायचं आहे. तर तिथे हे विचार केले तर रिॲलिटीमध्ये येतात. देर इज अ सायन्स बिहाइंड दॅट. कारण आपण ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सीजमध्येच ते विचार केले जातात आणि त्यामुळे गोष्टी खऱ्या होतात. तर हे प्रॅक्टिसेस मी सांगते, मी करूनच घेते. रात्रीचा सेशन असतो माझा, त्याच्यामध्ये माइंड प्रोग्रामिंग. ते एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. होओपोनोपोनो ही एक टेक्निक आहे ज्यामध्ये तुम्ही मनातले हे सगळे बॅक ऑफ द माइंड निगेटिव्ह विचार चालू असतात तुमच्या, की मी कसं करणार, मला कसं शक्य आहे, आय एम नॉट गुड इनफ, मला पैसे मिळणं शक्य नाही आहे आयुष्यात, किंवा मी कितीही काम केलं तरी मला मिळत नाही आहे. हे आपले विचार आहेत. हे तुम्हाला देवाने देऊन पाठवलेलं नाही आहे. एखाद्याचे असतीलही तरी हे जातात होओपोनोपोनोनी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे आपण स्वतःच्या मनासाठी बोलतोय. परत सांग ही 4 वाक्य. आय एम सॉरी, मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे कोणाला म्हणायचं? युनिव्हर्सला. हां, म्हणजे स्वतःला. युनिव्हर्स आपल्यात आहे आणि ते डिटेलमध्ये गेल्यावर हळूहळू कळायला लागतं की जेव्हा आपल्यात आहे समजायला लागतं तेव्हा अजून जास्त ओपनिंग होतं आपलं, असं म्हणेन मी. आता ते स्वतःला म्हणतं म्हणजे काय, माझ्या मनात जे सगळे निगेटिव्ह विचार येत आहेत ते मी काढून टाकते. मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. कारण हे सगळ्या गोष्टी कशाने तयार होतात? भावनांमुळे, इमोशन्समुळे. इमोशन्स हे शरीरामध्ये असतात, भावना या आपल्या अनुभवण्यात असतात, म्हणजे एक्सपिरियन्स बेसिकली. येस. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, त्या काढून टाकण्यासाठी याचा उपयोग. आणि मी मेजरली याची म्हणजे सिम्पलेस्ट वे ऑफ डुईंग दॅट्स, एकदम इझी पद्धत, सोपी पद्धत मी सांगायचा प्रयत्न करते जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग होईल. कारण मेडिटेशनची माझी प्रॅक्टिस आहे. मेडिटेशन सगळ्यांना सांगून नाही पटकन समजत. मग तिथे होओपोनोपोनो ही 4 वाक्य फक्त म्हणायची आहेत. आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असू दे सॉल्व्ह होतो याने.
पण मला हे होतंय मी करू का, असेच म्हणजे शंका जास्त असतात. Doubt. जस्ट फॉलो असं माझं म्हणणं असतं. एवढं म्हणा, तुम्हाला एका दिवसात फरक जाणवेल. 24 तास बॅक ऑफ द माइंड हे चालू ठेवायचं, फरक येतो. आणि मग कुठच्याही लेवलला येतो, कारण सबकॉन्शियस प्रोग्राम करतो, रिप्रोग्राम करतो आपण. आधीचे जे सगळं प्रोग्रामिंग आहे ते काढून टाकण्याचं काम ते करतं. आणि ते रोज करून 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 एक एक प्रोग्रामिंग नको असलेलं बाहेर पडतं, कारण ह्याच्यातनं निगेटिव्ह एनर्जीज बाहेर पडतात, निगेटिव्ह थॉट्स विचार बाहेर पडतात निगेटिव्ह आपले. सो ही पद्धत आहे. त्याच्यानंतर मी ॲफर्मेशन्स वाचायला लावते सगळ्यांना. सो ॲफर्मेशन्स गाणी लावून वाचली की सबकॉन्शियसमध्ये डायरेक्ट जातात. गाणी लावून, नुसती म्हणून नाही का? असं गाण्याकडे आपलं लक्ष जातं आणि आपण वाचत राहतो ना. सो गाण्यात म्हणून सबकॉन्शियस म्हणजे लॉजिकल माइंड आपला गाण्यामध्ये बिझी ठेवायचा आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये डायरेक्टली अफर्मेशन्स जातात. सो ते करून घेते. मेडिटेशन करून घेते वेगवेगळ्या प्रकारची. भरपूर हे आहेत की मन शांत झालं की आयुष्यात सक्सेस आहे, आणि तेच नाही करतायत म्हणूनच आपण आत्ताच सगळे लोक जिथे आहोत तिथे आहोत. सो मन शांत करण्याचं काम मेडिटेशन करतं. आणि EFT नावाचं एक टेक्निक आहे, या होलिस्टिक हिलिंग अप्रोच असं आपण याला म्हणू शकतो. इमोशनल फ्रीडम टेक्निक, ज्यात ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत, टॅप केल्यानंतर आपल्याला रिलीज होतं. मग ते बॉडी पेनसुद्धा रिलीज होतं कुठच्याही लेवलचं. अगदी पडलं म्हणजे जनरल एक्झाम्पल द्यायचं झालं तर मलाच स्वतःला गाडीचं स्टँड लागलं होतं गेल्या वर्षी आणि कट बसला होता पायावर. तर पटकन बघितल्यावर घाबरायला होतं. मी होपोनोपोनो सुरू केलं की मला घाबरून काय उपयोग नाही, याच्या पुढे काय करायचं आहे. झालेलं झालं, कारण रक्त एकदम यायला लागलं. ते रक्त लिटरली 5 मिनिटात थांबलं. त्यानंतर मी डॉक्टरकडे गेले, स्टिचेस लागले. तिथेही मी 1 मिनिटही आवाज काढला नाही, कारण माझ्यामध्ये ती सहनशक्ती आली, मी ते ॲक्सेप्टन्स आला पटकन. त्यामुळे ते डॉक्टरही एका याला मला म्हणाले, अगं इथे येऊन ओरडाओरडा करतात, तुझ्या तोंडातनं काहीच निघालं नाही. सो दॅट वॉज ते ॲक्सेप्टन्स होता माझा की ओके हे लागले, पण आता हे कसं बरं करायचं आहे. डॉक्टरकडे जायचे, स्टिचेस लावून घ्यायचे, घरी आले, 4 दिवस आराम करायचा पाय ठेवून. लिटरली 4थ्या दिवशी मी बरी होते. ते टाके बरोबर बसले होते व्यवस्थित. पण म्हणजे मग हे हिप्नॉटिझम सारखं नाही का? कारण हिप्नॉटिझम पण सबकॉन्शियसवरच काम करतं. म्हणजे आपणच स्वतःला सबकॉन्शियस ॲक्सेस करून तिथे अफर्मेशन्स देण्यासारखं नाही का? म्हणजे डिफरन्स काय, दोन्हीमध्ये काय फरक आहे हिप्नॉटिझम आणि हे मॅनिफेस्टेशन? नाही, मी जे पाहिजे आहे ते रिपीट करायचं बोलतीये. हिप्नोटाईज म्हणजे ते एका ब्रेन स्टेटमध्ये जाऊन, आपण मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन हे व्हायला हवं असं बोलतो, सजेशन्स देतो. इथे मी म्हणते तुम्ही फक्त होपोनोपोनो म्हणा, त्याने तुमच्यामध्ये ॲक्सेप्टन्स येतो गोष्टींचा. आणि ॲक्सेप्टन्स इज द की फॉर एव्हरीथिंग. आणि माफ करा सगळ्या गोष्टींना. आयुष्यामध्ये लोक रोज काहीतरी होतं, सगळ्यांना माफ करायची जेव्हा आपल्यामध्ये शक्ती येते ना, आपण नेक्स्ट लेवलला जातो. म्हणजे आपण या मायेमध्ये अडकतच नाही, चेतनेला हे नेक्स्ट लेवलला जातं. चेतनेशी आपण कनेक्ट व्हायला लागतो आपल्यातल्या. सो ही चेतना जी आहे ते सगळं घडवते आपल्या आयुष्यामध्ये, ती ऊर्जा, चेतना ऊर्जा. तुझे काही वैयक्तिक अनुभव सांग मॅनिफेस्टेशनचे. खूप आहेत. मेन सांगायचं झालं तर मॅनिफेस्टेशन म्हणजे मी भावनांमधूनच विचार करते असं. तर माझी मुलगी, मगाशी मी सांगत होतो तसं, माझी मुलगी झाली तेव्हा मला असं होतं की मी तिला वेळ दिला पाहिजे, माझी जबाबदारी आहे. लहान बाळ झालं आहे, त्याला गरज आहे आत्ता. आणि मग बाकी कोणाची अशीच मतं नव्हती की तू जॉब करतेस तर जॉबसाठी गेली पाहिजे 6 महिन्यात, 6 months इज मॅटर्निटी लिव्ह. तर असं सगळ्यांचं मत होतं. पण माझ्या बॅक ऑफ द माइंड हे चालू होतं, नाही मला तिला वेळ द्यायचा आहे, काहीतरी होऊ दे पण मला ते करायचं, म्हणजे असं झालं पाहिजे. मी मनापासून तिचं सगळं करत होते. आणि लिटरली आउट ऑफ नोवेअर कोरोना आला होता तेव्हा. म्हणजे 6 महिन्याची झाली, ज्या दिवशी माझी मॅटर्निटी संपली त्या दिवशी लॉकडाऊन होता. मला माहिती होतं का? काहीच माहिती नव्हतं. पण लॉकडाऊन माझ्या मॅटर्निटीच्या संपण्याच्या दिवशी सुरू झाला आणि पुढे 6 महिने माझी फ्री गेले. का तर प्रोजेक्टची रिक्वायरमेंट होती की त्यांना मला परत घेता येत नाही त्याच प्रोजेक्टमध्ये. पण आता कोरोना आल्यामुळे त्यांना ठेवावं लागत होतं, म्हणून त्यांना बेंचवर ठेवावं लागलं. 6 महिन्याचं 1 वर्ष ठेवायला लागलं. दॅट वॉज अ फ्री सॅलरी फॉर मी आणि वेल नोन ऑर्गनायझेशन इन द इंडिया असं म्हणेन मी. सो त्यानंतर 1 वर्षानंतर मला त्यांनी प्रोजेक्टमध्ये घ्यायचं म्हटले. तेव्हाही मला आता काही येत नाही आहे, त्यामुळे मी अभ्यास करायला तयार आहे, जे द्याल ते मी करू शकते ही गॅरंटी माझी होती. पण इंटरव्ह्यूपेक्षा तुम्ही माझा एक्सपिरियन्स बघा,
असं म्हणत होते. तर त्यांनी लिटरली फोन केला, काय काय केलं हे विचारलं, इंट्रोडक्शन घेतलं आणि इंडक्ट केलं मला. माझ्या डोक्यात काय चाललं होतं, मला असंच घ्या प्रोजेक्टमध्ये, मी काम काही करू शकते. लिटरली तसं झालं. आणि मी मग तो 3.5 वर्षाची होईपर्यंत ती जॉब केला. लाईक 1.5 वर्ष वगैरे मला पुढे करायला लागलं ते, म्हणजे मी केला बेसिकली. आणि त्यानंतर मात्र मी कोचिंगमध्येच आले. म्हणजे जॉब 2022मध्ये सोडला. त्यानंतर मी दुबईमध्ये गेले. तिथे अचानकपणे वेळ होता म्हणून पुस्तक लिहिलं आणि कोचिंग सुरू केलं. कुठलं पुस्तक लिहिलं? द न्यू यू विदिन यू असं पुस्तकाचं नाव आहे. तुमच्यातली नवीन तुम्ही ओके. असं मराठीमध्ये पण आहे. हे ईबुक आहे, ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. पण मी माझ्यामध्ये जे बदल बघितले, हे मी करू शकते ते सगळेच करू शकतात. कारण मी एकदम लाजरी बुजरी, भीती असणारी, कुठेही बोलू न शकणारी आणि सगळ्यात मागे राहणारी होते. म्हणजे हुशार होते पण मागे, म्हणजे भीतीनेच मागे राहणं असं होतं. सो आताचा माझ्यातला बदल हे माझ्या शाळेतले सगळे किंवा आधी मला जाणणारे सगळे लोक बघून अवाक होतात. असं होऊ शकतं हे त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. सो हा मोठा बदल आहे आणि तो मेडिटेशनमुळे झाला आहे मेनली म्हणेन तर मी, की स्वतःच्या आत गेल्यामुळे झाला आहे. तू तर म्हणते ना स्वतःच्या आत, तर आपल्या सगळ्यांच्याच आतमध्ये ती एक शक्ती असते. असं म्हणतात ना की आपण आपली ब्रेन पॉवर फक्त 10% वापरतो, बाकीची वापरत नाही. मग ती आपण त्या शक्तीला आपण जागृत करतो किंवा ती टॅप करतो आणि त्यामुळे हे मॅनिफेस्टेशन होतं का? म्हणजे सायंटिफिकली काय होतं? ओके, आता ह्याच्यामागचं क्वांटम फिजिक्स सांगायचं झालं तर ह्या जगात कम्प्युटर इंजिनियर आहेस. ते आहेच. अगेन मी तेच म्हणते, माझा बायोलॉजी हा सगळ्यात वाईट विषय होता आणि मी त्याच्याचबद्दल हल्ली बोलते की इतकं सोपं झालं आहे माझ्यासाठी एनर्जी ह्याच्यामुळे, आणि क्वांटम फिजिक्सबद्दल सुद्धा. तर ह्या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये सगळं काही एनर्जी आहे. 0.01% मॅटर आहे. आणि तुम्ही जेव्हा काम करायला लागता तो मॅटरही एनर्जीमध्ये रूपांतर होतं. सो सगळंच जर एनर्जीचं बनलं आहे, माणसं ही एनर्जी आहे, वस्तू एनर्जी आहेत, प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन्स आहेत. वस्तूसुद्धा आपण बनवतो त्याला व्हायब्रेशन्स आहेत. मग हे सगळं जर एनर्जीचं आहे तर आपण ज्या लेवलला जातो एनर्जीच्या स्वरूपात, म्हणजे पॉझिटिव्ह विचारांनी, ते सगळं तुमच्याबरोबर अट्रॅक्ट व्हायला लागतं. हे मी बघायला लागले. आता आपल्या आतमध्ये कसं जायचं ह्याच्यावर आपलं झालं ना, तर मन शांत करून आपण आपल्या आतमध्ये जातो. आणि मी ते रोज करायला लागले. माझं मन शांत, म्हणजे माझं थोडंसं गमतीशीर झालं की मला त्रास होत होता, पोस्टपार्टम डिप्रेशन होतं, BP गोळ्या होत्या, BP होतं, कारण मनात खूप साठायचं, काही बोलायलाच जमायचं नाही. हे चक्र अडकलेलं होतं. म्हणजे समोरचे बोलतायत पण मला काही करताच येत नाही आहे, मला बोलायचं आहे पण बोलताच येत नाही आहे, काय करू? आणि समोरच्या माणसाला समजतही नाही आहे मला काय हवं आहे ते. ह्या सगळ्या अडचणीमध्ये मी बाहेर नाही निघाले तर मला कोणीच बघणार नाही हे समजायला लागलं मला. मग मला बाहेर पडायचे, कारण मी खूप पॉझिटिव्ह आहे पहिल्यापासून आणि एवढ्या निगेटिव्ह याच्यामध्ये गेले होते की असं का होतं आहे, रडायचं, एन्झायटी ह्याच्यामध्ये होते मी लिटरली. मग त्यातनं बाहेर कशी पडू मी? म्हणून मी मेडिटेशन, एका डॉक्टरनीच मला सांगितलं, तुला गोळ्या नसतील घ्यायच्या तर मेडिटेशन कर. मी ते इतकं सिरियस घेतलं की दुसऱ्या दिवशी बसणं आणि पहिल्याच दिवशी मेडिटेशनमध्ये, आता सगळ्यांना होईल असं नाही पण आशीर्वाद आहेत असं म्हणेन, आईच्या घरातनं आहे असं म्हणेन, 45 मिनटाचं मेडिटेशन केलं आणि पूर्ण एनर्जी फ्लो, म्हणजे गुजबम्स पूर्ण वेळ. आणि त्याच्यातनं जी मजा यायला लागली, म्हणजे ती मजा वाटत होती मला की अशी एनर्जी फ्लो होते आणि मी एकदम अशी निगेटिव्हिटी बाहेर गेली आहे माझ्यातनं, हे मला जाणवलं त्या दिवशी. मग आता रोज करूया, उद्या काय, परवा काय, ते अशा ह्याच्यात मी 9 महिने केलं. ते चक्रा मेडिटेशन केलं मी 9 महिने. प्रत्येक चक्र ॲक्टिव्ह आहे त्या ह्यामुळे, आणि त्याच्यामुळे मग ते एनर्जी सेंटर्स म्हणतो आपण ना त्याला, मग सगळी एनर्जी सेंटर्स ॲक्टिव्ह झाल्यामुळे न बोलणारे मी बोलायला लागले. प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. डिसिजन तर कधी घेताच येत नव्हतं. मी डिसिजन घेऊन दुबईला जाते 15 दिवस आधी नवऱ्याला सांगितलं. सो तो बदल होता. हे मला नंतर कळलं की ओके मी त्याच्यामुळे हे सगळं केलं आहे. मी फक्त पॅशनेट खूप आहे, काहीतरी करायचं याबद्दल. पण हे अशा प्रकारे आपल्या आतमध्ये शिरले मी. मग पहिले चक्रा होतं, मग त्याचं थीटा मेडिटेशन करायला लागले, मग वेगवेगळी मेडिटेशन्स व्हायला लागली, मग 3-3 ताससुद्धा मजा यायला लागली करायला. मग मी तेवढ्या वेळेपर्यंत मी गेली आहे. मग रोज स्वतःच्या आत जाऊन मग ते आपोआपच सगळ्या गोष्टी मला समजू लागल्या की ओके आता त्याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन मला आता मिळायला लागलं. ओके इतकं विजडम आलं
की सगळं काही खोटं आहे आणि मी तर त्या मायेच्या पोटी काहीतरी कुठे कुठे मागे लागते गोष्टींच्या. हा माणूस माझ्याशी असा वागला, तो माणूस माझ्याशी तसा वागला, ह्याच्यात मी अडकायचे. त्यावेळी जेलसी प्रचंड होती. खरं म्हणायचं तर एनर्जीमध्ये आपण जेव्हा काम करतो ना, एनर्जी लेवलला म्हणजे ऊर्जेच्या लेवलला आपण सगळे एक आहोत. कारण आत्मा एक आहे, आत्मा एक आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपण वापरायची कशी ती प्रत्येक माणूस आपल्या भावनांनी ठरवतो. आता ती भावना प्रत्येकाची वेगळी आहे ना, त्यामुळे रिझल्ट वेगळे आहेत. तर तिथे माझी जेलसी गेली पूर्ण एनर्जीच्या लेवलला. आणि एका ह्याला प्रॅक्टिसमध्ये प्रोसेसमध्ये जाणून आलं की अरे हा माणूस तर माझ्यासारखाच आहे, फक्त तो त्याच्या कामाने वेगळा आहे. मग मला जर जगातल्या सगळ्या लोकांना इंटरकनेक्टेडनेस झाला, क्वांटम वननेस असं म्हणतो ना आपण, तो यायला लागला. आणि त्यामुळे मी इंटेन्शन्स देतीये लोकांच्या आयुष्यात खरी होत आहेत. मी असं अफर्मेशन केलं आहे की माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस पैसा मिळणारच आहे, त्याची हेल्थ चांगली होणारच आहे. ही एके दिवशी मेडिटेशन किंवा मी ग्रॅटिट्यूड वॉक करत होते तेव्हा मनात आलेली इच्छा आहे. तर ती इच्छा मनात आली याचा अर्थ त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे हे माझ्या डोक्यात आलं. मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मी बघते आता की तसं होतं आहे की एक माणूस 63 वर्षाचा, सोलापूरचे एक आजोबा, 7-8 वर्ष पैशाच्या प्रॉब्लेममध्ये प्रचंड अडकलेले, परत माझे पॉडकास्ट बघितले, हो पोनो 7 दिवस कंटिन्यू केलं. 3.5 लाख रुपये कुठचे तरी यायचे होते, ते एकदम आले. का तर फक्त विश्वास ठेवला आणि केलं. काही वेळा मेडिटेशन हे अनुभवावं लागतं, त्यानंतर आपल्याला त्याच्यातले हे डीप लेवल्स कळायला लागतात. सो कधी लॉजिकल जाण्यापेक्षा मी सांगते ते करून बघा, त्यानंतर त्याच्यामधले सायन्स शोधा. सगळ्याच मागे सायन्स आहे, काहीच हे नाही. आणि अनुभव आधी घेतलेला बरा ना. हां, मला एक सांग, सध्याच्या म्हणजे मला ॲज अ डॉक्टर मला दिसतं ते की सध्या सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स आहेत मेंटल हेल्थचे. हो, म्हणजे लोकांना एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे. अशा वेळेला तुझ्याकडे अशा केसेस येतात का? आणि त्यांना तू कसं, आता अशा केसेसमध्ये जे मला समजतं ते की काहीतरी केमिकल इम्बॅलन्स असतो. मग अशा वेळेला तू काय मॅनिफेस्टेशन करतेस की यांच्यामध्ये हॅपी हॉर्मोन्स यावीत? तुझं काय मॅनिफेस्टेशन असतं? माझं मॅनिफेस्टेशन आहे माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं सगळं चांगलं असायला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच, हे मॅनिफेस्टेशन आहे. मग तो काही असू दे. स्पेसिफिक मेंटल हेल्थबद्दल स्पेसिफिक सांगायचं तर डिप्रेशन कमी झालंय, म्हणजे गेलंय पूर्ण. आज सकाळी पण एक जण होत्या ज्या मला डिप्रेशनच्या गोळ्या घेते मी म्हटलं तुम्ही हो पोनो करा, रोजच्या रोज करा. गोळ्या अजिबात बंद करायच्या नसतात कधीही. हे महत्वाचं आहे. हो, हे महत्त्वाचं आहे. ते असंच बंद नसतं करायचं. डॉक्टर सांगतात तुमची स्टेट बघून ते करा. मला स्वतःला सांगितलेलं आहे डॉक्टरनी की हे तुम्ही करा बंद, गरज नाही आहे तुम्हाला आता. आणि तुमचं अंतर्मनसुद्धा सांगतं. अंतर्मनानंतर डॉक्टरकडे जायचं की हे बंद करू का, ते स्वतः सांगतात. कारण त्यांनाही दिसतं ना की काही नाहीच आहे प्रॉब्लेम, मग कशाच्या गोळ्या द्यायच्यात, हे होतं. त्यामुळे प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी मॅटर करते या गोष्टीमध्ये. इट इज नॉट की आम्ही 2 दिवस, इतकी घाई असते ना. साधं सेशन जॉईन करायचे, 5:30चं सेशन आहे तर 10 मिनटं आधी जॉईन होत नाही आहे लिंक. म्हणलं ह्यालाच एन्झायटी म्हणतात. हो पुन्हा करा, जरा शांत व्हायचं. सो 10 मिनटं आधी त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते असं जरी म्हटलं ना, हे आपल्या आयुष्यात आपण म्हणतो तसंच. मी 5:30चं सेशन जर तुम्हाला ठेवलं आहे तर 5:30ला 10 मिनटं असताना कुठच्या आणि बोलताय की लिंक कनेक्ट होत नाही आहे, ती नाहीच होणार आहे ना. मी चालूच नसते केलेलं त्यावेळी, ते नंतरच होणार आहे. हा जो विषय आहे तो शांत आणावा लागतो, म्हणजेच मन शांत करावं लागतं. सिम्पल मेथड आहे शांत श्वास घेणे. पूर्ण श्वास घेतच नाही कोणी. अँझायटी डिप्रेशनसाठी मी हे सांगते, अर्धे श्वास घेतात छातीपर्यंत, कारण अतिविचार असतात मनामध्ये. हायपर सतत काय ते आत्ता पाहिजे, नाही मिळालं तर चालणार नाही, डेस्परेशन प्रचंड असतं. आणि मग माझ्या हातात हे सगळं ह्या एका कन्सिडरेशनमध्ये सगळे असतात. तर सगळ्यात डिस्क्लेमर आहे की आपल्यापेक्षा एक मोठी शक्ती आहे, तुम्ही कोणीही असा जगामध्ये. सो त्याच्यावर कधी सोडून द्यावं लागतं, आपल्या हातात नसतं तेव्हा. मग तू या एन्झायटी किंवा डिप्रेशनच्या जे असतात त्यांना काय पॉझिटिव्ह थॉट्स हे करतेस का? म्हणजे आता मी सांगते, पहिलं शांत श्वास घेणे. दिवसातून 10 तरी शांत श्वास घेणे. पोटापर्यंत एक श्वास गेला पाहिजे, एवढे शांत श्वास घ्यायचे. त्याच्यानंतर हो पोनो करायचं.
त्याने आपले विचार, अतिविचार आहेत ना ते कमी व्हायला लागतात. एक दिवस त्याचा पीक येतो, कदाचित खूप जास्त होतात एखाद दिवशी विचार, दुसऱ्या दिवशीपासून ते डाऊन व्हायला लागतात. किती वेळा म्हणायचं? कंटिन्युअस. कंटिन्यू म्हणजे रिझल्ट हवा असेल तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. होपोनोपोनो हे नाव आहे. अच्छा. मेकिंग थिंग्स राईट असा त्याचा अर्थ आहे. हवाई US मधलं ते नाव आहे होपोनोपोनो. पण एक्झॅक्ट टेक्निक काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य बॅक ऑफ द माइंड जेवढा दिवसाभरात वेळ आठवेल तेवढ्यांना म्हणायचं. कारण आपण विसरतो, माणूस आहोत, विसरायला होतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण हे कंटिन्यू जर मनात म्हणत राहिलो ना तर विचार जातात, पुढचे विचार करून ठेव. मेनच विषय आहे की तुम्ही प्रेझेंटमध्ये जगतच नाही आहात. मला काल परवा मागच्या वर्षी त्याच्या आधी काय झालंय ते आज मी काढतोय, त्याच्यामुळे डिप्रेशन आहे. तो गेला, तो दिवस येत नाही परत, ही रियालिटी आहे. मग त्याचे विचार आणून काय करताय? हे जर रिअलायझेशन आलं ना एका वाक्यातनं माझ्या, तर डिप्रेशन 2 मिनिटात जाईल. असं सुद्धा होतं लोकांचं. ती रिअलायझेशनच यायला लागतात, त्याच्यासाठी समोरनं कोणीतरी यायला लागतं, गुरु म्हणतात ना, तसं आहे. त्यानंतर होपोनोपोनो केल्यानंतर विचार निघून जातात सगळे. आणि मग ॲफर्मेशन, मी पूर्णपणे स्वस्थ आहे आणि मला जे हवं आहे ते सतत माझ्या समोर अवेलेबल असतं. मी अपॉर्च्युनिटीजसाठी तयार आहे. अशी वेगवेगळी आपल्याला सकारात्मक, मी 21 वेळा लिहायला सांगते ती 21 दिवस. जे पाहिजे एकच ॲफर्मेशन लिहायचं, 25 गोष्टी एकत्र करायच्या नाहीत, एकच काहीतरी करायचं, ठरवायचं. क्लॅरिटी पाहिजे, काय पाहिजे याबद्दल. अशा मला एकत्र सगळं पाहिजे असं सांगणारे येतात. म्हणलं आधी स्वतःचं एक गोष्ट नीट करा, म्हणजे हळूहळू सगळं व्हायला. बरं येणारे असे पण येतात की मला दुसऱ्याचं नीट करायचं. म्हणलं विचारायचं होतं की असं म्हणजे ते सांगते की मला दुसऱ्याचं, मला ह्याचं हे मॅनिफेस्ट करून हवं असं होतं. होतं, पण केव्हा होतं? तुम्ही किती मनात ना आहात. आता मी तुमच्याशी बोलतेय, माझ्या मनात तुमच्याबद्दल राग चालू आहे, तर त्यांनाही रागच असणार आहे माझ्या मनामधनं, एनर्जी, तो विषय आहे. तुम्ही जर मी त्याला माफ करतेय, त्यांनीही मला माफ करावं आणि मला हे इथेच सोडायचं असं म्हणलात. मी स्वतः एक्सपिरियन्स केलं, माझ्या क्लायंट्सनी एक्सपिरियन्स केलं आहे. रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, नवरा बायकोंमधले. एक US क्लायंट आहेत, त्यांनी 18 वर्षाचा प्रॉब्लेम रिलेशनशिपमधला एक दिवस होपोनोपोनो केलं आहे आणि पूर्ण वेळ बसून बोलल्यात नवऱ्याशी आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बोलून. फक्त त्यांचं नाव घेतलं आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माझ्याकडनं जे काही चुका झाल्यात त्या मी ॲक्सेप्ट करते आहे माझ्या लेवलला. त्यांना जाऊन बोलायचंच नाही आहे तुम्हाला. तो माणूस म्हणजे नवरा बेसिकली तो चांगला बोलायला लागला, सगळ्या गोष्टी सॉर्टेड झाल्या. इतक्या वर्षाच्या अडकलेल्या एका दिवसात सॉर्ट होऊ शकतात जेव्हा तुम्हाला ते मनापासून हवं असतं. त्यांच्या भावना होत्या त्याच्या मागच्या. होपोनोपोनो तर आहेच, ते रिकामे करतं विचार, नको असलेले विचार काढून टाकतं. पण भावना स्ट्रॉंग होत्या की मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. झालं त्यांचं. आणि त्यांनी मला हे खरंच खूप छान आहे, मला खूप छान वाटलं असा त्यांचा मला फोन होता म्हणजे त्याच्यानंतर की असं असं झालं माझ्या आयुष्यात. रिलेशनशिप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यांचा. मग तू म्हणते ना रिलेशनशिप, म्हणून मी काय विचारते की मला स्वतःला सपोज नको आहे मॅनिफेस्ट झालेली एखादी गोष्ट, पण मी दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करू शकते का? कारण मला वाटतं ही गोष्ट त्या माणसासाठी चांगली आहे. ओके, तुमच्या मनात भावना किती स्ट्रॉंग आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. आपल्या मुलांसाठी आया सहज करू शकतात हे मी सांगते, कारण आयांच्या बाबतीत असंच असतं की मनापासनं असतं मुलांना सगळं मिळावं, त्यामुळे ते होतंच. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सेशनमध्ये मला माझ्या मुलासाठी करायचे, ओके तुम्ही येऊ शकता. नवऱ्यासाठी सुद्धा भावना स्ट्रॉंग असतील ना तो होता. आई वडिलांसाठी भावना जिथे स्ट्रॉंग त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. पण मनामध्ये निगेटिव्ह चाललं आहे आणि समोरच्यासाठी मॅनिफेस्ट नाही होणार आणि तिथेच चुकतात बेसिकली बरेच लोक. मी तर सगळं केलं, असं होत नाही. बॅक ऑफ द माइंड काय चाललंय ते पण मनात राग आहे का, आणि कळत न कळतही असतो. बरं सगळ्या गोष्टी कळतात असं नाही, त्याच्यासाठी मी होपोनोपोनो करा असं सांगत असते. नकळत चाललेल्या गोष्टी पण रिलीज होतात त्याच्यातनं. मग एखाद्या आईला मुलासाठी किंवा एखाद्या स्त्रीला नवऱ्यासाठी किंवा स्वतःच्या आईवडिलांसाठी जर करायचं असेल तर त्यांनी कुठला प्रोटोकॉल फॉलो करायला पाहिजे? त्यांचं नाव घ्यायचं आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आपलं मन शांत होईपर्यंत म्हणायचं. किती दिवस करायचं असं? तुम्हाला मन शांत होईपर्यंत. अच्छा. ते 2 तासात सुद्धा होतं कधी कधी, कधी कधी जास्त. किंवा माझं फ्री सेशन आहे जे मी रेकॉर्डिंग देते, लाईव्ह घेत नाही आता. मला कनेक्ट करायचं ते पाठवते मी. त्याच्यामध्ये हे मी एक मेडिटेशन घेते. त्याच्यामध्ये आपण आईवडिलांना माफ करतो बेसिकली, आपल्याकडनं ज्या चुका झाल्यात त्यांच्याबद्दलच्या.
आपण स्वतःला माफ करतो, त्यांनाही माफ करतो, बोथ वेज असं. ते माफ केल्यामुळे डोळ्यातनं पाणी येतं किंवा असं सगळ्या गोष्टी रिलीज होतात आणि रिलीज झाल्यामुळे आपण बाहेर येतो त्याच्यातनं, न्यू यू होतो आपला. कारण ते रिलीज करतो ना, सगळ्या भावना रिलीज करणं हे बोलून होतं आणि आपण स्वतःशीही खरं बोलत नाही. हा तर मोठा इश्यू आहे पण सगळा. हे किती दिवस केलं पाहिजे एखाद्याने? खरं सांगायचं तर मेडिसिन सारखं आहे, आयुष्यभर करायला पाहिजे चांगलं होण्यासाठी, कायम चांगलं राहण्यासाठी. मी रिलेशनशिपबद्दल रिलेशनशिपबद्दल बोलताय तर तुम्हाला मन शांत होईपर्यंत करायचं आहे. आणि तेच सांगू शकतं ॲक्च्युली, मन शांत होणं. त्याचा प्रोटोकॉल असं की 1 ते 24 तासात होतं हे सगळं, खरं सांगायचं. त्याच्यापेक्षा जास्त करावं नाही लागत. पण तरी नाही झालं तर मग 2 दिवस करा तुम्ही. आणि अफर्मेशन्स तेव्हा त्यावेळेला काय द्यायची? जे पाहिजे ते झालंय. म्हणजे माझा नवरा माझं सगळं ऐकतोय, त्याने मला गिफ्ट दिलंय. माझा नवरा ऐकतोय, हे काय अफर्मेशन आहे? दुसऱ्याबद्दल म्हणताय? सगळ्या आपल्या स्त्री प्रेक्षक हे सुरू करतील. होतं पण पण मी करून बघितलंय. पण कसं होतं, तसं हे नाहीये. कळलं. रोज करून नाही करू रोज नाही करू शकत. रोज नाही ऐकत, खरंच नाही होत. नवरे पण असं करू शकतात ना बायकाच्या बाबतीत? हो, करू शकतात, काहीच विषय. मला एक सांग की हल्ली सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो रिलेशनशिपचा, बरोबर आहे? तर परफेक्ट पार्टनर हल्ली मुलांना फार असतं, असं पाहिजे तसं पाहिजे, मुलगी अशी पाहिजे, मुलगा असं पाहिजे, मला फ्रीडम पण पाहिजे, स्पेस पण पाहिजे, पण हे पण पाहिजे वगैरे वगैरे. तर आपण असं आपला परफेक्ट पार्टनर हा मॅनिफेस्ट करू शकतो का, की मला हा असा आयडियल पार्टनर पाहिजे आणि तो आता माझ्यासमोर यायला पाहिजे, असं होऊ शकतं? हो, होऊ शकतं ना. पण अगेन मी त्याच्यासाठी म्हणते, मी स्वतःसुद्धा पार्टनर अट्रॅक्टच केला आहे. पण माझ्या काय गोष्टी क्लिअर होत्या, माझं त्यावेळेसं मला जे ठीक आहे हे होतं त्याप्रमाणे उंची, हाईट, म्हणजे उंची बेसिकली, हाईट फेमस झालं, उंची, बांधा, कलर, त्याच्यानंतर शिक्षण काय पाहिजे, स्वभाव कसा पाहिजे, त्याने काय केलं पाहिजे, काय लिहून ठेवायचं. हां, माझं होतं सगळं लिहिलेलं. आणि फॅमिली केवढी पाहिजे, मोठी पाहिजे का छोटी पाहिजे, आई वडील कसे हवेत किंवा त्यांचा पण काय पाहिजे, म्हणजे इथपर्यंत मी सगळं विचार केलेला होता. आणि एक्झॅक्ट डिक्टो सेम. मग त्याच्यात सगळं येतं असं नाही, कारण त्या मॅच्युरिटीप्रमाणे होतं माझं ते. त्याचा पॅरामीटर्स 25 वर्षाच्या मॅच्युरिटीप्रमाणे होतं. तेव्हा सगळं कळत नसतं, तेव्हा तो परफेक्ट होता. आयुष्यात गोष्टी बदलतात, नंतर ॲडजस्ट करावंच लागतं. पण तो बघायला आहे पॉडकास्ट, त्याला माहिती आहे आता, रोजच ऐकून झालं. त्यामुळे म्हणजे माझं म्हणणं असं होतं, करू शकतो का? करू शकतो. मग मी तेच त्याची प्रोसिजर सांग. मग हे सगळं लिहून ठेवायचं, आपले जर्नलिंग म्हणतात त्याला, आपण जर्नलिंग म्हणू शकतो त्याला. एकदाच तुम्हाला तुमचा पार्टनर कसा हवा आहे हे लिहून ठेवायचं, आणि तो झालाय असं, म्हणजे एकदाच लिहायचं. हो, एकदाच लिहायचं, पुढे काही नाही करायचं. भावनांबरोबर लिहायचं. म्हणजे लिहिताना त्या फिलिंग्स असल्या पाहिजे. त्याचं काय करायचं? सरेंडर ठेवायचं, ते तसंच सरेंडर म्हणजे वरच्या युनिव्हर्सला सरेंडर करणं. सरेंडर याचा अर्थ, आपण एखाद्या हॉटेलमध्ये बसलोय, डिश मागवली, ती येणारी ही गॅरंटी आहे, त्याला सरेंडर म्हणतात. सो ह्या प्रोसेसमध्ये अशा प्रकारे काम लिहून ठेवायचं, सगळं खरंच येतं. पण तुमच्या फिलिंग स्ट्रॉंग असल्या पाहिजेत त्याच्यासाठी, आणि तिथेच मार खातात. आत्ताच्या सिच्युएशनशिप आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे मी म्हणूनच विचारलं. नाही, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक सिच्युएशनला वेगवेगळ्या नावे आहेत बेसिकली. मी जेनझीबद्दल, म्हणजे मी त्यांच्याशी जेव्हा बोलते तेव्हा मीच ओल्ड जनरेशन झाला असं मला कधी कधी वाटायला लागतं, की किती प्रकारचे रिलेशनशिप असतात, ह्याचे प्रकारच वाढलेत सध्या. सो ती एक ना, मे बी आतून सुद्धा हे असलं पाहिजे, की मी पण ओल्ड स्कूल वाटायला लागलं मला स्वतःला सुद्धा, की आम्हाला असं नव्हतं एकच नवरा असतो आणि त्याच्याबरोबर ॲडजस्ट करायचं असतं, हे आईने सांगितलं होतं. आता तसं नाही राहिलंय लोकांच्या विचारांमध्ये नाही. कारण तुम्ही कितीही नवरे बदला, पॅटर्न जर असेल ना तर तेच होणार आहे परत. हा विषय होतच नाही. बॉयफ्रेंड बदला, हो नाही, आता नवरे सुद्धा बदलतात. माझ्या समोर येतात अशी एक्झाम्पल, म्हणून म्हणते. डिवोर्सवर डिवोर्स, 3 लग्न करून परत डिवोर्स होतात. पण त्यांचे ते पॅटर्न्स आहेत. मग ते तुझ्या मॅनिफेस्टेशननी पॅटर्न ब्रेक होतात. हो. काय करतेस मग तुझ्या वेळेला? कारण हे खूप वाईट आहे ना. म्हणजे हो, वाईट आहे सगळं, पण कार्मिक पण आहे काही याच्यामध्ये. मग कार्मिक कसे काय ब्रेक होणार मॅनिफेस्टेशननी? नाही, कार्मिक ब्रेक होतं असं नाही म्हणते मी. कार्मिक पॅटर्न्स असतात काही, ते आपण फॉरगिव्हनेसने एंड करू शकतो. म्हणजे मी तुला माफ करते, आपल्या मनातल्या मनात म्हणायचं, त्याच्या आत्म्याची मी माफी मागते, माझ्या आत्म्याची
म्हणजे दोन्हीकडनं मी माफी मागते आणि मला हे इथे सोडायचं आहे, मला हे पुढच्या जन्मी घेऊन जायचं नाही, पुढेच घेऊन जायचं नाही, जन्म राहू दे, कारण ती गोष्ट अजून डीप आहे समजायला, पण मला हे पुढे घेऊन जायचं नाही आहे असं तुम्ही रोज म्हणलं पाहिजे, तर प्रॉब्लेम सॉर्ट व्हायला लागतात. मी बघितलंय. पण मग मागच्या जन्मीचे आपण कधी कधी म्हणतो ना की मागच्या जन्मीचं राहिलेलं या जन्मात आपण पुरं करायला आलेलो असतो, हो, तरी पण मग हे ब्रेक होतं का? होतं ना, पूर्ण करायला आलेलो असतो खरं, पण पेशन्स पण तेवढाच लागतो. सगळ्या रिलेशनशिपमध्ये कार्मिक असतं, मेजर म्हणजे सगळ्या असं नाही म्हणणार मी, पण मेजॉरिटीमध्ये. पण मग मॅनिफेस्टेशनला तू असं टाइम लिमिट देतेस का की ह्या वेळेला ह्या दिवशी म्हणजे ह्या 6 महिन्यात पुढच्या हे झालंच पाहिजे का? असं होऊ शकतं का? मटेरियलचं होतं ना, मटेरियलचं मी करायला म्हणजे तसं घेते, म्हणजे होतात सगळ्यांचे. पण नात्यांचं रिलेशनशिपचं त्याचंही होऊ शकतं, पण तुमची फिलिंग स्ट्रॉंग असली पाहिजे. मी तेच म्हणते, पेशन्स इज द की. तेवढी येत नाही कोणाची, हा प्रॉब्लेम असतो. कारण फिलिंग स्ट्रॉंग असणं हा डिफिकल्ट पार्ट आहे आयुष्यातला. आपल्या आवडतं म्हणजे ना, एखादी एनर्जी अशी असू शकते आपल्या आयुष्यात येणारी की मी नाही सांगितलं तरी समोरच्या माणसाला कळतंय. असे सुद्धा लोक असतात, रेअर असतात. मला सांग माधुरी, की असं कसं झालं की वन फाईन डे तुला असं वाटलं की आपण हे मॅनिफेस्टेशन लोकांना पण मदत करून घेऊ शकतो किंवा आपल्याला जमतंय? आता हेच 12वीपासून चालू आहे माझ्या आयुष्यात. रादर 6वीला सुद्धा एकदा शाळेमध्ये उभं केलं होतं आणि अजिबात हलायचं नाही सांगितलं आणि 10 मिनटं मी हल्लेच नव्हते. तर तेव्हा मला माहीत नव्हतं हे मेडिटेशन आहे, म्हणजे हे मी करू शकते असं झालं होतं. कारण कोणीच नाही असं राहिलं आणि मी राहिले होते. तेव्हा थोडीशी हे झाली ती काहीतरी भारी आहे हे, पण तेव्हा ते कळलं नाही. पण 12वी नंतर मला मार्क्स कमी पडले होते आणि मग इंजिनिअरिंग करायचं आहे आणि इच्छाशक्ती जोरदार. मिळालं ॲडमिशन, मी झाले, TCSमध्ये जॉब सुरू झाला. पण तेव्हा तू असं म्हणायचीस का की मला पाहिजे, मला पाहिजे? हो, मनातल्या मनात खूप स्ट्रॉंग. माझी आई पण या गोष्टीला आहे, कारण आईपासून आहे हे सगळं. ती स्वतः मॅनिफेस्टर आहे, तिला कळत नव्हतं फक्त ती मॅनिफेस्ट करते हे. ती अध्यात्माच्या स्वरूपात जप करून तिचं हे आहे आणि मी ते सायन्सच्या याच्यामध्ये मी प्रॉपर मेडिटेशन करून केलं आहे. ती फक्त जप करून करून तिची एनर्जी वाढलेली आहे असं म्हणेन मी, मन लावून करून असं. तर तिच्याकडनं इच्छाशक्ती जोरदार असायची. तिने ठरवलं होतं 25ला लग्न करायचं. ते इथे प्रोग्राम झालेला होता तिच्याकडनंच. माझं 25लाच लग्न झालं आहे, त्याच्यामुळे माझ्याही डोक्यात तेच घातलं होतं की 25लाच करायचं आहे ते. माझ्या प्रत्येकच गोष्टीचं माझ्या आयुष्यात रियालिटीमध्ये येतं आहे हे मला दिसत होतं. इट इज अ लक असं मी आधी म्हणत होते. वन फाईन डे मला निगेटिव्हिटी आल्यामुळे मला असं झालं की नाही, हे लक असू शकत नाही, कारण सगळ्या गोष्टी मी विचार करते आणि त्या खऱ्या होत आहेत. ह्याच्यामागे काही सायन्स आहे का? त्याच्यामध्ये मी तारक मंत्र ऐकायला लागले. त्याच्यानंतर मी अजून काहीतरी यूट्यूबवर ना कसले कसले मंत्र होते ते ऐकत होते आणि वन फाईन डे मला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल कळलं. तेच जे मनात विचार करतं ते समोरून युनिवर्स दाखवतं, तसा प्रकार झाला. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन कळलं, अरे हेच तर मी करते असं मला ते जाणवलं त्या दिवशी. मग मी त्याच्यामध्ये शिकत गेले सगळं. बरं, आपण नुसतं शिकूया, कारण आपल्याकडे काही पब्लिक स्पीकिंग स्किल नाही आहे, पण आपल्या स्वतःसाठी तरी वापरूया म्हणून मी ते होपोनोपोनो शिकले. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन, वेल्थ मॅनेजमेंट, असं बरंच काय काय होतं. ते सगळे लाईफ कोचिंगचे कोर्सेस शिकले आणि वेळ होता म्हणून दुबईमध्ये पुस्तक लिहिलं. आणि पुस्तक म्हणजे माझ्या मेंटरने गाईड केलं, पुस्तक लिहायचं असतं ते आणि त्याच्यातनं कोर्स काढायचे असतात. आणि मग होता वेळ म्हणून कोर्सही काढायला सुरुवात केली. म्हणून तू लोकांना अशा पद्धतीने, आणि लोकांना इतकं आवडलं, ते रिझल्ट यायला लागले. रिझल्ट्स इतके जोरदार होते की, आणि माझी आई म्हणते तू इथे बसलीस ना की काहीतरी वेगळीच असतेस. जे तू ह्याच्यामध्ये करू शकत नाहीस तिथे सहज होत आहे. आणि मग ते झालं की मी शोधत होते माझ्या आयुष्यात मी सहजपणे काय करू शकेन, मला काय येतं आहे, मी कशात चांगली आहे. कारण सगळ्यांनी ठरवूनच टाकलं होतं मी कशातच चांगली नाही आहे, आजूबाजूच्या लोकांनी, आई सोडून, आई आणि भाऊ सोडून. मग ते असं होतं की सपोर्टमध्ये कोणीच नाही आहे, पण मला माहिती आहे मी आहे आणि माझ्यामध्ये काहीतरी आहे, पण काय आहे ते कसं. मग मी सगळ्यात रिस्क घेतल्यात पहिल्या दिवसापासून की इफ यू आर नॉट बिलिव्हिंग दॅट्स युअर प्रॉब्लेम, असाच मी विचार केला. मला माझ्यावर विश्वास आहे, मी काहीतरी करणार. ह्या भावनेतून मी प्रयत्न करायला लागले आणि ते मेडिटेशनच्या स्वरूपात फळ झालं. म्हणजे त्याचं की मी मेडिटेशन कंटिन्युअस केलं. त्याच्यानंतर काहीतरी मार्ग मिळतात ना, चला हे करून बघूया. त्या मेडिटेशनमधनं विजडम आयुष्यातला, म्हणजे जगणं, आनंदमय जगणं हा आयुष्याचा भाग आहे ना, की प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेऊन जगलं पाहिजे.
हे कळलं. आणि त्यातून मला लहानपणापासूनची एक बाळकडू असं की माझे सख्खे काका डॉक्टर, माझे बाबासुद्धा पॉझिटिव्ह. बाबा लोकांकडे जाऊन जाऊन त्यांचे हेल्प करायचे. माझे काका सख्खे म्हणजे डॉक्टर होते, तर त्यांच्याकडे येणारा माणूस मेडिसिन न घेताच बरा व्हायचा. एवढं तर पॉझिटिव्हिटी होती त्यांच्या बोलण्यात. सगळे म्हणजे जनरल घाबरलेले असायचे त्याच्यामुळे की बाबा ह्यांच्याकडे सगळंच बरं होतं टाईप्स असं झालेलं. हे मी लहानपणापासून बघितलं. म्हणजे हे काहीतरी आहे, हे तिथे कुठेतरी होतं. माझं काहीतरी असलं पाहिजे अस्तित्व. हा विचार लहानपणापासून रुजला होता. त्याचं उत्तर मला 25 नंतर मिळालं, 28व्या वर्षी, की मी डॉक्टर तर झाले नाही, इंजिनियर झाले, पण लोकांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू शकते आणि ते बौद्धिक पद्धतीने आणू शकते. हे माझे 10-10 वर्ष चाललेले विचार आहेत मनामध्ये. शेवटी ते आले, ते फायनली ते रिअलमध्ये आले आणि मॅनिफेस्ट झाले बेसिकली. सो अशा तो विषय आहे आणि ते आता पुढच्या लेवलला म्हणजे नेक्स्ट जात जातं की हो मला हे करायचं आहे. आणि मग मी त्याच्यात रमते. म्हणजे मी हा वेळ कुठे गेला याचं मला काही वाटतच नाही, की मजा येते बोलायला किंवा लोकांच्या आयुष्यात बदल करायला आपल्याला जमते. आपण गिफ्टेड आहोत किंवा थोडीशी प्रॅक्टिस करून ते गिफ्ट अजून वाढवता येते असं झालं आहे. कन्सिस्टन्सी नक्की आहे याच्यामध्ये, असं नाही म्हणणार, पण त्याच्यासाठी सुद्धा यू शुड बी चूजन असं सुद्धा कधी कधी म्हणावं लागतं त्याच्यामध्ये, की तसं असल्याशिवाय होत नाही. दोन्ही घरचे बॅकग्राऊंड पण तसेच आहे, तिथूनही आलेलं आहे ते. सो असं माधुरी, तू इथे येणार म्हटल्यावर आमच्या सगळ्या टीमनी ठरवलं की माधुरीला आपण सर्व साठी आपण काहीतरी एक गोल ठरवूया. आणि मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल ते. तर प्रेक्षकांना त्यांना पाहिजे ते, आणि आमच्या टीमला सर्व काहीसाठी जे काय हवं आहे त्यासाठी आपण करू शकतो का मॅनिफेस्टेशन प्रोसेस? हो, नक्कीच करूया ना. एक छोटीशी आपण हे घेऊया त्याच्याबद्दल. चालेल. म्हणजे आता हे सगळे जे प्रेक्षक आहेत तर सगळ्या प्रेक्षकांनी मला वाटतं डोळे वगैरे मिटायचे असतील नाही का? तर सगळ्या प्रेक्षकांनी आता एकदम शांतपणे माधुरी काय सांगते ते ऐका. तुम्हाला जे काही आता ती जे इन्स्ट्रक्शन्स देईल ते ऐका. आणि आता ती आपल्यासाठी सर्व काहीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ती एक मॅनिफेस्टेशन प्रोसेस घेते. सो पाठीचा कणा सरळ ठेवून बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहेत आणि शांत श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना 1, 2, 3, 4 होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4 सोडायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4 सोडायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. अजून एकदा श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4 सोडायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. आता आपल्याला शांत श्वास घेताना फ्रेश हवा आत येते असं बघायचं आहे आणि सोडताना सगळा स्ट्रेस बाहेर पडून चालला आहे असं पाहायचं आहे. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स झालं आहे. विचार पूर्ण थांबले आहेत. मन शांत झालं आहे. आणि इथे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपल्याला कोणती गोष्ट झालेली हवी आहे आपल्या आयुष्यामध्ये. ती कोणासाठी असू दे, कोणाचीही असू दे, त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात खरी झाली आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला जॉब हवा असेल तर तो जॉब तुम्हाला ऑलरेडी मिळाला आहे. तुम्ही जॉबमध्ये जायला लागला आहात आणि दिवसभराची सगळी कामं तुम्ही व्यवस्थित करता आहात. ऑफिसमध्ये सगळे लोक तुमच्याशी चांगले वागत आहेत. असं जॉबबद्दल तुम्ही करू शकता. बिझनेसमध्ये असेल तर यूट्यूब सबस्क्रायबर्स तुम्हाला हवे तेवढे झाले आहेत. तुमच्याकडे क्लायंट्सचा फ्लो खूप आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं घडतं आहे. तुमच्या बिझनेसमध्ये प्रोडक्ट बेस्ड असेल तर एवढी प्रोडक्ट्स रोज जात आहेत. ह्या पद्धतीने पाहायचं आहे. इमॅजिन करून चित्रस्वरूपात पाहायचं आहे. हे सगळं तुमच्या आयुष्यात खरं होतं आहे. यावर विश्वास ठेवायचा आहे
की हे माझ्या आयुष्यात खरंच झालं आहे ऑलरेडी. त्याच्याबद्दलच्या भावना आणायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे ती गोष्ट मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटेल. आता एखाद्याला जॉब मिळाला की येस मला जॉब मिळाला, मला सॅलरी वाढली, त्याचे पैसे खूप जास्त आल्यामुळे मी ते खर्च पण करू शकते, मला हव्या त्या गोष्टीसाठी मी ते पैसे स्पेंड करू शकते, ही भावना येते. एखाद्याला हेल्थ हवी आहे, तर हेल्दी झाल्यानंतर मी मेडिटेशन करायला सुरुवात केली, रोज एक्सरसाइज करते आहे, मी सगळ्यांशी चांगली वागते आहे, चांगला डाएट घेते आहे, हे बघू शकता. बिझनेसच्या बाबतीत टर्नओव्हर वाढलेला आहे, बँक अकाउंटमध्ये तुम्हाला डिजिट्स दिसत आहेत, जशी पाहिजे तसे क्रेडिट होत आहे अमाऊंट, हे पाहायचं आहे. आणि तुम्हाला जितकं एक्सपांड करायचा बिझनेस त्याच्यापेक्षा जास्त झाला आहे, हे पाहायचं आहे. सो ज्याला जे रिलेट होईल त्याने ते व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि आतून त्याचं सेलिब्रेशनही करायचं आहे. म्हणजे जेव्हा जॉब मिळतो तेव्हा आपण मित्रांबरोबर पार्टी करायला जातो, मैत्रिणींबरोबर पार्टी करायला जातो, घरच्यांना सांगतो आनंदाने येस मला जसं पाहिजे तसं झालं आहे. बिझनेसमध्ये पण असंच आहे की जेव्हा सक्सेस मिळतं, कुठेतरी अवॉर्ड घेतानाचा इमॅजिनेशन करायचं किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही मोठी पार्टी दिली आहे असं इमॅजिनेशन करायचं. तुम्ही जिथे जाताय तिथे लोक तुम्हाला ओळखत आहेत, तुम्ही सेलिब्रिटी झालात असं इमॅजिन करायचं. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्हाला ज्या माणसाबद्दल चांगलं वाटतंय तो माणूस तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही खूप आनंदात आहात असं इमॅजिनेशन करायचं. हे सेलिब्रेशन आहे. या सेलिब्रेशन आपण आपल्या आयुष्यात रोजच केलं पाहिजे. खरं तर आत्ता आपण ह्या स्वरूपात करतो आहे आणि त्यासाठी ॲक्शन ज्या काही घ्याव्या लागत आहेत त्या सगळ्या पाहायच्या आहेत आपल्याला. तुम्ही ते करताय असं. बिझनेसच्यासाठी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कनेक्ट होत आहे, जास्तीत जास्त ठिकाणी तुम्ही बोलताय तुमच्या बिझनेसबद्दल. जॉबबद्दल असेल तर जिकडे मिळेल तिकडे CV पाठवत आहे, जिकडे ओपनिंग आहे जिथे नाही आहे सगळीकडे जाऊन तुम्ही तुमचे प्रयत्न करताय की मला पाहिजे. कोणतीही भीती मनात नाही आहे. भीती मनात न बाळगता तुम्ही सगळ्यांना सांगताय की मला जॉब मिळतो आहे किंवा मला जॉब हवा आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल्स येत आहेत. हेल्थच्या बाबतीतही तुमची तब्येत खूप छान झाली आहे. ॲक्शन घेण्याच्या बाबतीत तुम्ही एक्सरसाइज करताय, चांगला डाएट चांगलं फॉलो करताय. या पद्धतीने सगळं पाहायचं आहे. या ॲक्शन्स तुम्ही घेतलेल्या तुम्ही स्वतःला पाहायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं तुम्हाला मिळाल्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. म्हणजे युनिवर्सला धन्यवाद द्यायचा आहे की हे माझ्या आयुष्यात झालं आहे. मला जे काही पाहिजे होतं, हेल्थ चांगली पाहिजे होती, नाती चांगली पाहिजे होती, करिअर चांगलं सक्सेसफुल झालेलं हवं होतं, जॉब हवा होता, बिझनेस हवा होता, बिझनेसमध्ये भरपूर पैसा मिळतो आहे, टर्नओव्हर करोड्समध्ये आहे, हे सगळं मिळालं. याच्यासाठी युनिवर्सला धन्यवाद म्हणायचे की हे ऑलरेडी मला मिळालेलं आहे. यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि चेहऱ्यावर थोडंसं हसू आणून हळूहळू परत श्वासांकडे लक्ष द्यायला सुरुवात करायचं आहे आणि हळूहळू त्यानंतर हात एकमेकांवर घासून डोळे उघडायचे आहेत. सो इट इज द प्रोसेस. माधुरी, तू इकडे आलीस आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी तू ती मॅनिफेस्टेशन प्रोसेस घेतलीस. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू Thank you सो so मच. थँक्स अ लॉट. तर प्रेक्षक, आज माधुरीनी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, ते कसं होतं हे तर सांगितलंच, पण तिच्या मनाचा मोठेपणा आहे की तिने आपल्या सगळ्यांसाठी प्रोसेस घेतलेली आहे आणि त्याबद्दल परत एकदा तुझे आभार. हा एपिसोड आणि ही शेवटची प्रोसेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येकालाच त्याचा फायदा होणार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जे प्रश्न असतील ते कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या तज्ज्ञ अशा पाहुण्यांबरोबर सर्व काहीमध्ये.